श्रोताहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया आनंद सांडू यांचा ललितबंध सोप्पं आहे की. आपल्या रोजच्या जगण्यात आपली परीक्षा घेणारे, अवघड वाटणारे असे अनेक अनुभव आपण घेत असतो. पण त्यावेळेला आपण वेगवेगळ्या भावावस्थेत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळच्या आपल्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. कधी आपण चिडतो, कधी ओरडतो, कधी आपली चूक समजून गप्प बसतो, तर कधी काही वेळेला प्रकरण उगाच कशाला वाढवा म्हणून माघार घेतो आणि काही वेळेला तर चक्क चूक कबूलही करतो. लहानपणी पुस्तकातलं आणि गुरुजींनी सांगितलेलं जशास तसं तत्त्व प्रत्यक्षात आणू शकत नाही हे आपल्याला जेव्हा कळतं ना, तेव्हा त्याच्या आपण स्टोरीज बनवतो. उगाच तमाशा नको म्हणून सोडून दिलं, नाहीतर दाखवला असता इंगा, ही सोयीस्कर पळवाट आपल्यासारखेच अनेक जण वापरतात. पण गंमत अशी असते, बऱ्याच वेळेला आपण कल्पनेनेच घाबरतो. हॉस्पिटल किंवा ऑपरेशनचं नाव काढलं ना तरी आपण घाबरतो. पण पेशंटच्या मनोवृत्तीवर इलाज करणारे काही डॉक्टर मी पाहिले आहेत. त्याचं झालं असं, शेजारच्या रामभाऊंची बायपास करायचं ठरलं. ऑपरेशन, हॉस्पिटल ह्याची काहीच माहीत नसलेल्या काकू आणि सरकारी नोकरी करणारा त्यांचा साधा सरळसोट मुलगा, दोघंही घाबरले. मग मी त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाले, अहो हार्ट ऑपरेशन मुळीच कठीण नसतं, आहे काय त्यात? सगळ्या शरीराच्या शिरांमधून रक्त फिरवणारा हार्ट म्हणजे एक पंप आहे, अगदी आपल्या पाण्याच्या पंपासारखा. आता मला सांगा, पाईप गंजला किंवा गळायला लागला तर आपण नाही का तो बदलत? एखादा वायसर नाही का टाकत नळात? तसंच आहे. अहो आम्ही डॉक्टर म्हणजे हार्टचे प्लंबर होत. डॉक्टरने इतक्या छान आणि सोप्या शब्दात समजावलं की काकू, त्यांचा मुलगा आणि मीच काय, पेशंट रामभाऊ सुद्धा एकदम टेन्शन गेल्यासारखे हसले. अशीच हकीकत झाली आमच्या शेजारची. लस टोचायला एक डॉक्टर आला. त्याच्या हातातली सुई बघून, सिरिंज बघून 5 वर्षाच्या मुलाने रडून अगदी गोंधळ घातला. डॉक्टरनी त्याला विचारलं, बाबू चॉकलेट खाणार का रे? बाबू सगळं विसरून चटकन होय म्हणाला. डॉक्टर म्हणाले, देतो, पण तू माझ्याशी एक खेळ खेळायला हवा. मी डोळे मिटून तुला एक छोटा चिमटा काढतो, मग तू मला 2 चिमटे काढ. मग मी पुन्हा तुला 1 चिमटा काढीन, तू पुन्हा मला 2 काढ. जो पुरे म्हणेल ना आणि जो डोळे उघडेल तो हरला. ठीक आहे का? मुलाला ते पटलं. तो डोळे मिटून खेळू लागला. खेळात चांगलाच रंगला. संधी साधत डॉक्टरांनी मुलाला लस टोचली सुद्धा आणि मुलाला ते कळलंच नाही. बऱ्याचदा आपल्याला अवघड वाटणारी घटना इतक्या सहज घडून जाते की आपण उगाचच घाबरत होतो असं नंतर वाटत राहतं. शाळेत गुरुजींनी सांगितलेलं गोष्टीचं तात्पर्य आता मला पूर्ण पटलं होतं. जसं सोपं काहीच नसतं तसं अवघडही काहीच नसतं. असते ती आपली अकारण भीती. पण शक्तीबरोबर युक्ती वापरली ना की सगळं सोपं होतं. आता पहा ना, आमच्या शेजारी घराची कौलं बदलण्याचं काम चाललं होतं. 3-4 मजुरांनी सांगितलं, ही कौलं लय जड आहेत, आता ती डोक्यावर घ्यायची आणि शिडीवर चढायची, अवघड काम आहे बघा. 10 जड कौलं घेऊन डोक्यावर आम्हाला नाही चढता येणार. मालक घाबरला. पाऊस तर तोंडावर आलेला. कौलं बदलली नाहीत तर सगळ्या घरात पाणी येईल. कपडे, जड वस्तू, टीव्ही सगळ्याचंच नुकसान होणार. आता काय करायचं? तेवढ्यात मुख्य सुतार पुढे आला. त्यांना एक सोपी युक्ती करून दाखवली. त्यानं 10 कौलं आपल्या डोक्यावर न ठेवता हात पोचणाऱ्या पायरीवर ठेवली. मग तो शिडीची 1 पायरी चढला. ती सगळी 10 कौलं त्यांनी एक एक करत वरच्या पायरीवर ठेवली. मग तो दुसरी पायरी चढला आणि कौलं आणखीन वरच्या पायरीवर ठेवली. असं करत करत ती 10 कौलं त्यांनी सहजपणे 15 पायऱ्या चढून छतापर्यंत नेऊन ठेवली. विशेष म्हणजे डोक्यावर एकाही कौलाचं ओझं त्यांनी न घेता ही कौलं छपरापर्यंत नेली होती. अशा मला वाटतं, अडचणींचा बाऊ न करता थोडं युक्तीने काम केलं तर ते सोपं होतं. अवघड आहे हा आपला अंदाज दूर होऊन आपला आत्मविश्वासही वाढतो. आपली कृती अनेकांना प्रेरणा देते. म्हणूनच लक्षात ठेवूया की कोणतंही काम किंवा जबाबदारी अवघड नसते जर आपण एक मंत्र म्हटला तर. तो मंत्र आहे सोपं आहे की. खरं ना? सोपं आहे की. आनंद सांडू यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.